तर अजून काय अनुभव आहेत आई? कारण तुमचे इतके इंटरेस्टिंग अनुभव आहेत ना, कारण हर एक गोष्टीमध्ये स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांच्या शक्तीमुळे पॉसिबल होतात. अरे मला आनंद मिळतो, अनुभव वाढतो जेव्हा मी ना, पण ही रेकी जेव्हा देतो ना आपण, त्यावेळेस पूर्ण डोकं आपलं रिकामं पाहिजे, जरा सुद्धा काही विचार नाही पाहिजे किंवा आपल्याला वाईट विचार किंवा काही गोष्टी घरातल्या काहीच नाही, पूर्ण मी रिकामं ठेवते आणि त्याला पूर्ण 1.5 तास चार्ज करते. कारण त्याचे आपल्याला आजार येऊ शकतात किंवा आपले त्याला जाऊ शकतात. त्यामुळे पूर्ण डोकं रिकामं पाहिजे, तेव्हा तुम्ही व्यवस्थित त्याला. आणि होतं काय, आपण जेव्हा त्यांना पूर्ण चार्ज करायला घेतो ना, तर त्याने जरी आपल्याला सांगितलं माझं डोकंच दुखतं, पण आपण जेव्हा पूर्ण चार्ज करतो की त्याच्या शरीरात कुठे कुठे अजून काय काय पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे, सिमट ते छोटे छोटे गोष्टी आपल्याला दिसायला सुरुवात होतात. आणि कायकांचे मग गुडघे, तो त्रास कधी, असं सगळं दाखवत जातात. आणि तेही म्हणतात हां हां हे दुखायला लागलं, हे दुखायला लागलं. आणि ती शक्ती आतमध्ये गेली की ती त्यांना, काय काय लोकांना विश्वास असतो तर त्यांना माहिती पडायला लागतं की हां हां अहो तुम्ही देतं तर मला हे गुडघा दुखायला लागला, माझे हे पाय दुखायला लागले, माझे अंगठे दुखायला, असं सांगतात. मग कळायचं की त्यांचं हे दुखणं आहे. एका आजारातून आपण त्यांच्या शरीरातले सगळेच आजार त्यात बघू शकतो. ओके. हां, तर झालं का, मी आता असे पेशंट करत होते सगळीकडे जाऊन, कांदवली, बोरवली. मी माझ्या घरात पेशंट करत नाही, कारण त्या प्रत्येकाच्या अंगावर नकारात्मक शक्ती असते, त्यामुळं आम्ही घरात करत नाही. आपण घरात सगळी पूजा पाठ, घंटानाद असतो, शंख वाजवणं असतं, मंत्र असतात, त्यामुळं आपण ते लोकांना इथे आणू शकणार. तुमच्या घरी तुम्ही बोलवा, मी येते. तर असे मी सगळीकडे करत होते, दादरला वगैरे सगळीकडे जात होते. अगदी तुमचं परळ, भायखळा, आणखीन इकडे बोरवली, कांदवली, तिकडे पनवेल, असं सगळ्याच एरियात मी जात होते. तर कलिनाचे एक होते, त्यांचे ते दादरचे, त्यांनी विचारलं की कोण ओळखीचं आहे का असं, की आम्हाला, माझ्या मुलीला खूप प्रॉब्लेम होतोय. तो म्हणे हो आईंना बोलवा, कारण आम्हाला सगळ्यांना ते त्यांच्याकडनंच आम्ही सगळ्या केलेलं आहे, तर तुम्ही आईंना बोलवा. तर ठीक आहे, त्यांचा मला फोन आला तर की तुम्ही आई अर्जंटली याल का, कारण आम्ही खूप मोठ्या मुश्किलमध्ये आहे. तर मी म्हटलं माझे 2 पेशंट आहेत 2 दिवसात, कारण 1 दिवसाला मी एकच करते. ओके. हां, कारण एनर्जी दिली म्हणून खूप 10-15 करायचे नाही, एकच. तर माझे 2 दिवसाचे मी बोललेले, तर तुम्हाला चालेल का, बघा ना ट्राय करून, मला म्हणाले. मी म्हटलं नाही, त्यांना मी शब्द दिला, त्यांचा अधिकरण येते मी, 3ऱ्या दिवशी येईल म्हटलं, वाट बघा. तर म्हटलं ठीक आहे. तर ते म्हटलं मला कोणी काय सांगायचं नाही, तुमचं पेशंट फक्त सांगायचं हे आमचं घर आहे, हे चेक करा, हे पेशंट आहे याला चेक करा, मला काही सांगायचं नाही. जी ती मला शक्ती दाखवेल मग त्याच्यावर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही काही सांगायचं नाही. मग त्यांना म्हटलं तुम्ही काही सांगू नका, एकदा पेशंट ओके झालं की मग सांगा काय सांगायचं, तोपर्यंत नाही सांगायचं मला काय. तर म्हटले ठीक आहे. मी त्यावेळेसच मी 108 संकल्प सोडला होता स्वामी चरित्राचा. ओके. हां, आणि तो कसा मी निरंकार म्हणजे न खाता तो पारायण करायचे 21 अध्यायांचं. ओके. हां, सकाळी सगळ्यांचे डबे, जेवण, स्वयंपाक झाला, पूजा पाठ झाली की माझं पारायण व्हायचं. आणि पारायणच्या नंतर कधी 3:30-4ला माझं जेवण व्हायचं. तर त्या दिवशी जरा मी लवकरच केलं आणि 2:30ला जेवले आणि मी निघाले. त्यांनी मला नंबर पाठवला होता की तुम्ही कुर्ल्याला वेस्टला आलात की 11 नंबर काहीतरी, मला त्या टायमाला सांगितलं, बस आहे ती आणि डायरेक्ट कलिनाला आमच्या बिल्डिंगच्या समोरच थांबते. म्हटलं ठीक आहे येईल मी कुर्ल्याला गेले, मला बस मिळाली. बसमध्ये बसल्या बसल्या एक शक्ती मला सारखी त्रास द्यायला लागली, वापस जा. म्हटलं असं काय, मग मला डाऊट आला की हे असं तसं नाही, भलतंच आहे. मग मला ती शक्ती सारखी त्रास द्यायला लागली, पण स्वामींनी अडवलं नाही, काहीतरी असणार, नाही तर स्वामी अडवतात, जाऊ नको मला सांगतात. आज का मला स्वामींनी अडवलं नाही, म्हटलं शक्तीने मला का परमिशन दिली. आणि ती मला वापस जा कलिनाला पोचेपर्यंत, आणि मी सतत नामस्मरण स्वामी 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 करत होते. थोडं मला हेच झालं की काहीतरी विचित्रच आहे, आणि असे मी पेशंट कधी केलेले नाही, म्हटले काहीतरी विचित्रच आहे. आणि मी नामस्मरण करता करता त्यांच्या बिल्डिंगजवळ पोहोचले. आणि त्यावेळेस माझा नोकियाचा छोटा फोन होता. तर मी त्यांना उतरल्यावर सांगितलं तुम्ही या मला घ्यायला, मी ते
उतरली आहे. ते आले घ्यायला, मी गेले घरी गेले तर त्यांच्या हॉलमध्ये ती मुलगी, या मुलीला दाखवली ही मुलगी. तर ती मुलगी अगदी शून्यात बघत होती. 2 महिने शाळेत गेली नव्हती आणि ड्रेस घातला की तिला काहीतरी विचित्रच व्हायचं, नाही म्हणायची. आणि इंग्लिश मीडियम ती, आणि एवढी सुंदर मुलगी. तर म्हटलं ये बाळा. तिला मी झोपवली आणि पूर्ण चार्ज केली. त्यांना सांगितलं, मला कारण ते बसमध्येच कळलं होतं काहीतरी विचार. त्यांना आधीच सांगितलं तुम्ही लांब असाय, अजिबात माझ्या आजूबाजूला कोणी येऊ नका, एकदम लांबून. कारण त्यांच्याजवळ अनुभव होता, ते घाबरलेलेच होते, ते लांबूनच बघत होते काय करतायत आई या. पूर्ण चार्ज केलं. जसं मी तिला चार्ज करत 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 जसं खाली यायला लागले तशी तिच्या शरीरातून एक व्यक्ती बाहेर पडलं आणि तिला अशी झोपवली, असं फिरून माझ्या पाठीमागनं, मला माहिती आहे कोणतरी पाठीमागून चाललंय आणि दरवाजातून बाहेर गेलं. तर मी आवाज दिला, कोण माझ्या पाठी आलं होतं का? तर ते बोलले नाही, आम्ही इकडेच बसलोय. आणि मग मी तिला पूर्ण चार्ज केली. चार्ज केल्यावर तिला 2 महिने झोप नव्हती, गाढ झोपी गेली आणि तिला रिलॅक्स वाटलं. आणि मग मी जाऊन त्यांच्या बाथरूममध्ये हातपाय तोंड धुतले आणि मग त्यांना सांगितलं की तुमच्या गावाचं असं मला दाखवलं. ते म्हणजे तुम्हाला कसं माहिती? म्हटलं ज्याच्या घरी मी जाणार ना ते रात्रीच मला पिक्चरसारखं स्वामी दाखवतात, तर ते अशा गोष्टी आहेत तिकडे, मला दाखवलं. तर त्यांनाही आश्चर्य वाटलं. तर मग म्हटलं आता सांगा. आता ती ओके झाली, तिच्या शरीरावर जे काय होतं ते तिला असं फिरून गेलं आणि मी आता तिला कव्हर केली, आता काही भ्यायचं कारण नाही आहे. तर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, म्हणे ही क्लासला जात होती, 8 दिवस गेली आणि ती मुलगी ही एकच वर्गात. पण आमची रिया खूप हुशार आणि सुंदर मुलगी. त्याच्यानंतर ती जायचीच बंद झाली. आणि बरं तिथे बंद झाल्यानंतर शाळेत तरी जायचं ना, शाळेत पण जायला मागं ना. ते मला कळलं. म्हटलं काल स्वामींनी मला ते स्वप्न सगळं दाखवलं. म्हटलं पण मला तुमच्याकडनं आता ऐकायचं. तर ती शाळेतच जात नव्हती. आम्ही हिंदूजा मोठे पैसेवाले लोक हिंदूजा मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंटसाठी घेऊन जातो आणि ते डॉक्टर लोक सांगायचे एक्सरे काढले का, काही नाही हो तुमच्या मुलीला, काही नाही आहे, आजारच नाही आहे कोणता, सगळं तपासणी झाली तिची, काहीच नाही. तर मग त्यांना असं वाटलं की आपण दुसरा मार्ग करावं. इतके हॉस्पिटल झाले, सगळीकडे बघितलं, काहीच निघत नाही, तरी पण ही शाळेत जात नाही आहे, 8वीचा वर्ग आहे, इंग्लिश मीडियम. आणि मग त्यांनी काय केलं, लालबागला कुठे सांगितलं लोकांकडे जाऊन आले, तरी उपयोग नाही. आणि यांच्या घरी रोज गुरुचरित्राचं पारायण पूर्वीपासून चालू होतं. तर त्यांना सगळीकडे झाले भगत लोक, लालबाग इकडे तिकडे, तरी काहीच नाही फरक. यांना खूप टेन्शन झालं, ना डॉक्टरकडं कळत ना यांच्याकडं कळत, हाय तरी काय. आई वडील टेन्शनमध्ये, एकुलती एक मुलगी त्यांची, एवढं आई वडिलांना रोजच्या दिवसाला 2 महिने ते झेलत होते तो त्रास. शेवटी त्यांना वाटले की आपला धीर आहे कोल्हापूरला, ते स्वामींचं खूप भक्ती करतात, त्यांच्याकडे गेले तर दिवसभराचा प्रवास झाले. मग रात्री ते वरती माळ्यावर जाऊन झोपली. आई झोपली, मुलगी झोपली, वडीलही झोपले. आणि रात्री काहीतरी त्यांना झोप लागली, पण रात्री त्यांना जाग आली. टेन्शन होतं, थोडी थकवा होतं म्हणून झोप लागली आणि नंतर जाग आली. ते असे चाचपडतायत, तिथं मुलगी कुठे आहे? ओके, मुलगी नाही. म्हणून ते घाबरून उठल्यावर आवाज दिले, बघते तर ती 2.5 फूट उंच तरंगत होती. अरे बापरे, 2.5 फूट वरती तरंग होती. त्या आईला इतक्या यातना झाल्या बघून, आता काय करू मी, आता या गोष्टी आपल्याला माहिती नाही, आपण कधी बघितल्या नाही. इतक्या त्यांना टेन्शन झाले, डिरायला सांगितलं. ते म्हणले तुम्ही, तेही घाबरले ना, बरोबर. हे मुंबईला आले निघून, का आता ह्याच्यावर सोल्युशन काय, खूप चिंतित होते. मग त्यांना पण ते दत्तगुरूचं कायम त्यांच्या घरात पारायण चालतो. ओके, हां, म्हणून स्वामींनी कदाचित मला रोखलं नसणार. मग तेव्हा मला आयडिया आली आणि मग त्यांनी तिकडे चौकशी केली. त्यांनी माझा नंबर दिला आणि मी चार्ज केल्यावर त्या मुलगी, आणि मग त्यांनी मी मग ते सगळं ऐकलं. म्हटलं आता काळजी करू नका, ज्यांनी केलं ते माहिती, पण नको उगीच त्या गोष्टी आपल्याला, कारण एखाद्याबद्दल मनात ते हे होतं ना. पण त्यांना कळून चुकलं की कुठं ती जात होती क्लास. आणि मग मी घरी आले तर मला रात्री 11 वाजता फोन आला, अहो रिया उठत नाहीये.
म्हटलं हो तुम्ही थोडा तो विचार करा. म्हटलं 2 महिने ती पोरगी झोपली नाही, तिला ज्या काही त्रास होत असेल त्याचा तिला आत्ता आराम पडलाय. जेव्हा उठू द्या, तिला रिलॅक्स होऊ द्या, तिला मग तुम्ही काय खायला घालायचं घाला. आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश झाली आणि म्हटली आता मला शाळेत जायचंय. अरे बापरे. हा, आणि तिला माहित नाही की आपण इतके दिवस शाळेत जात नव्हतो म्हणून. ती विसरलेली ते सगळं विसरली. आणि मग त्यांनी मला फोन केली की रिया एकदम ओके झाली आई, खूप छान झालं सगळं झालं. मग मला मी परत एकदा गेले. मग त्यांनी एक खुशीने आणि मग ते प्रकरण तिथे थांबलं. आज ती खूप मोठी झाली असेल. मग ती नेगेटिव्ह शक्ती ती गावची होती? गावची नव्हती. जे काय तिथं ते करत होते ना पूजा पाठ, ते सगळं मला दाखवलं होतं. म्हणजे कोणाला मानतायत, काय ते करतायत, ते डोक्याला बांधून ते गुलाबाचं फुल घेऊन जात आहेत, ते सगळं मला दिसलं होतं त्यांचं. आपण आता ते बोलू शकत. बरोबर आहे, बरोबर. हां, कारण आजकालचं वातावरण असं आहे ना की ती गोष्ट आपण आता नाही बोलू शकत. तर ते मग ओके झाले. आज ती खूप शिकून पुढे गेली आहे. एकुलती एक मुलगी, चला चांगलं. आणि मग ते एकमेकाला सांगत मग मला मग त्यांची जे सून आहे ती आमच्या म्हणजे आम्ही राहतो त्याच्या पलीकडच्या बाजूला. तर ह्यांनी त्यांना निरोप दिला. त्यांनाही प्रॉब्लेम होतात, पण ते नवनाथाचं करत होते. त्यांना ॲड्रेस दिला, त्यांनी मला बोलवलं. मग ॲड्रेस दिल्यावर मी त्यांच्या घरी गेले तर त्यांचं मोठा फ्लॅट होता. पण जेव्हा मी दरवाजातून एंट्री केली तर बापरे, इतके व्हायब्रेशन सगळं अध्यात्माचं. अक्षरशः मला त्याला बाजूला करून जावं लागलं. मला आश्चर्य वाटलं की एवढी शक्ती घरात फिरते यांच्या, तरी यांना प्रॉब्लेम. मी गेले, त्यांना म्हटलं तुम्ही कोणाचं करता ते मला. तर म्हणे कंटिन्यू नवनाथाचं असतं. तसं काही आम्हाला प्रॉब्लेम नाही, फक्त तुमच्या मुलाला ना लग्नाचं प्रॉब्लेम आहे, तो जरा बघा. आणि आम्हाला नोकरीवालीच सून पाहिजे, तेवढं बघा. ओके. म्हटलं ठीक आहे. बघितलं, म्हटलं खूप छान मुलगी मिळणार आहे, नोकरीवाली मिळणार आहे आणि तुमच्या मनासारखं मिळणार. आणि त्याच्यानंतर ती रिलायन्सला कामाला मुलगी आहे, ती त्यांना मिळाली. छान झालं. मग असं सगळीकडे पसरत गेलं. आणि मग एकामेकामुळे मला ते क्लायंट मिळत गेले.